निपाड येथील कुशल कुमार गुंदेशा या 24 वर्ष सॉफ्टवेअर इंजिनियर शिकलेल्या युवकाने जैन धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय। त्याला अहमदाबाद येथे 28 जानेवारी रोजी दीक्षा दिली जाणार आहे। मुमुक्षू कुशल कुमार गुंदेशा यांच्या दीक्षाविधीचा कार्यक्रम 3 दिवस निपाडी शहरात धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला। शुक्रवारी पंचकल्याण पूजा, दुपारी मेहंदी वितरण कार्यक्रम, संध्याकाळी महाआरती, शनिवारी अष्टोत्तरी अभिषेक, संध्याकाळी युवा वयामध्ये दीक्षा का घ्यावी याविषयी कार्यक्रम झाला। रविवारी सकाळी अशोकनगर येथील गुंदेशा यांच्या घरापासून वर्षीदांडवर घोडा मिरवणूक काढण्यात आली। यावेळी मुनिरत्न विजय चंद्रभूषण होते, सुरेश्वर महाराज, दिव्यभूषण विजय महाराज, गडीवर्य रैवतभूषण विजय तपोरत्न सुरेश्वर महाराज, गडीवर्य कल्याण रत्न विजय यांची उपस्थिती होती। मिरवणुकीत दानधर्म करण्यात आला। यावेळी आजोबा साखळचंद गुंदेशा, वडील सुरेश गुंदेजा, आई आशा व बंधू हर्षल यांच्यासह गुंदेशा परिवारातील सदस्य उपस्थित होते। जैन समाजाच्या नागरिकांनी फुलांची उधळण करून मुमुक्षूचे स्वागत केले। व्यंकटेश मंदिर येथे महाप्रसाद वाटप करण्यात आला। कार्यक्रमास माजी मंत्री वीरकुमार पाटील, पंकज पाटील, बसवप्रसाद जोल्ले, चंद्रप्रभू पेढीचे चेअरमन कांतीलाल कोठडिया, सतीश कोंडीकर, हालशुगरचे व्हाईस चेअरमन पवन पाटील आदी उपस्थित होते। या शुभयात्रेला सर्व जैन संघ बांधव, सर्व मित्रपरिवार तसेच भूषण विहार ग्रुप, वंदे शासन ग्रुप, जीड सेवा मंडळ, गिरीविहार ग्रुप, निर्मिती ग्रुप, जैन युवा ग्रुप, बास ग्रुप, जैन सांस्कृतिक मंडळ, चंद्रपूर महिला मंडळ, गवली ग्रुप, सामायिक मंडळ ग्रुप, कल्याण मित्र परिवार ग्रुप, जैन सोशल ग्रुप, चंद्रप्रभू ट्रस्ट मंडळ या सर्व मंडळांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मोलाचे सहकार्य केले। यावेळी गुरु श्री रैवतभूषणजी, साध्वी श्री ललित रेखा, श्रीजी महाराज साहेब व गुंदेशा ग्रुपचे सर्वेसर्वा साखल चंदजी गुंदेशा, उत्तम चंदजी गुंदेशा, सुरेशभाई गुंदेशा, संगीता गुंदेशा, दिलीपभाई गुंदेशा, राजूभाई गुंदेशा, रिगभाई गुंदेशा, राजूभाई व सर्व गुंदेशा परिवाराचे सदस्य या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते।